श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 3 यामधील समास पहिला जन्मदुःख निरूपण श्रवण करणार आहोत. दशक 3 स्वगुण परीक्षा या दशकामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी मानवी जीवनाची मूळ समस्या श्रोत्यांपुढे मांडलेली आहे. जगातील सर्वसामान्य माणूस जन्मभर सुखासाठी धडपड करतो, परंतु त्याच्या वाट्याला सुख तर कधी येतच नाही. उलट दुःख मात्र पुष्कळ अशा प्रकारांनी त्याला भोगावे लागते. तर असे का? या प्रश्नाला संतांचे अर्थात श्री समर्थांचे उत्तर असे की माणूस भलतेच ध्येय नजरेपुढे ठेवून आपले जीवन त्याभोवती केंद्रित करतो. परिणामी त्याला दुःख भोगल्याशिवाय गत्यंतर नसते. भगवंताचे ध्येय ठेवणे हाच दुःखापासून मोकळा होण्याचा एकमेव उपाय आहे, असा श्री समर्थ रामदास स्वामींनी अखेर निर्णय दिला आहे. माणसाच्या जन्माची 3 वैशिष्ट्ये अशी की माणसाला मीपणाची जाणीव आहे, 2 माणसाला काळाचे भान आहे आणि 3 भगवंताची जिज्ञासा आहे. मीपणाच्या जाणीवेमुळे प्रयत्न करण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे. तो अतिउत्तम होऊ शकतो किंवा अतिहीन बनू शकतो. माणूस काळाचा विचार करतो म्हणून त्याला मृत्यूची जाणीव होते. त्या जाणीवेमधूनच त्याचे ज्ञान वाढते आणि माणसाला भगवंताची जिज्ञासा असल्यामुळे तो निस्वार्थी बनून जगावर प्रेम करण्यास प्रवृत्त होतो. या दशकामध्ये वरील 3 गोष्टींवरती श्री समर्थ रामदास स्वामींनी आपले विचार मोठ्या स्पष्टपणे मांडलेले आहेत. समास पहिला जन्मदुःख निरूपण यामध्ये समर्थ रामदास सांगतात की संतांचे सांगणे असे की जीव जेव्हा स्वरूपाला विसरतो तेव्हा तो भगवंतापासून वेगळा होतो. तो भगवंतापासून वेगळा झाला की अपूर्ण बनतो. तो अपूर्ण बनला की त्याच्या अंगी वासना जन्म पावते. वासना हालचाल करू लागली की देहबुद्धी उदयास येते. देहबुद्धी जीवाला जन्मास घालते. देहबुद्धीतून येणारा जन्म स्वार्थाच्या आकुंचितपणामुळे अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक दुःखाचे भांडार होतो. माणसाच्या जन्माचे हे सूक्ष्म व गूढ कारण सांगून नंतर आईच्या गर्भाशयामध्ये देहाची वाढ होत असता जीवास जे दुःख भोगावे लागते त्याचे वर्णन श्री समर्थांनी केले आहे. जन्मापासून मानवी जीवनास आरंभ होतो आणि मृत्यूमध्ये त्याचा अंत होतो. या 2 टोकांमध्ये सामान्य माणूस जे दुःखमय जीवन जगतो त्याची रूपरेषा श्री समर्थ रामदासांनी काढली आहे. चला तर मग श्रवण करूयात समास पहिला दशक 3 जन्मदुःख निरूपण. दशक 3 समास पहिला जन्मदुःख निरूपण. श्रीराम. जन्मदुःखाचा अंकुर, जन्मशोकाचा सागर, जन्मभयाचा डोंगर चढे नाहीसा. श्रीराम. जन्मकर्माची आटणी, जन्मपातकाची खाणी, जन्मकाळाची जाचणी नीच नवी. श्रीराम. जन्मकुविद्येचे फळ, जन्मलोभाचे कमळ, जन्मभ्रांतीचे पडळ ज्ञानहीन. श्रीराम. जन्मजीवासी बंधन, जन्म मृत्यूसी कारण, जन्म हेची अकारण गथा गोवी. श्रीराम. जन्मसुखाचा विसर, जन्मचिंतेचा आगर, जन्मवासना विस्तारला. श्रीराम. जन्मजीवाची अवदसा, जन्मकल्पनेचा ठसा, जन्मलावेचा वळसा ममता रूप. श्रीराम. जन्ममायेचे मैदावे, जन्मक्रोधाचे वेरावे, जन्ममोक्षास आडवे विघ्न आहे. श्रीराम. जन्मजीवाचे मीपण, जन्महंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण ईश्वराचे. श्रीराम. जन्मविषयांची आवडी, जन्मदुराशेची बेडी, जन्मकाळाची काकडी भक्षित आहे. श्रीराम. जन्म हाची विषमकाळ, जन्म हेची ओकटी वेळ, जन्म हा अति कुशीळ नरकपतन. श्रीराम. पाहता शरीराचे मूळ, यायचे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ त्यामध्ये जन्म यासी. श्रीराम. अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचाची पुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा केवी घडे. श्रीराम. रजस्वलेचा जो विटाळ, त्याचा आळो न झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे. श्रीराम. वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकणे चर्मकुंडाचे उघडिताच नये. श्रीराम. कुंड धुता शुद्ध होते, याच प्रत्ययी धुई जेते, तरी दुर्गंधी देहाते शुद्धता न ए. श्रीराम. अस्थिपंजर उभविला, सिरा नाडी गुंडाळीला, मेदमासे सरसाविला, सांदो सांदी भरोनी. श्रीराम. अशुद्ध शब्दे शुद्ध नाही, तेही भरले असे देही, नाना व्याधी दुःखे तेही अभ्यंतरी वसती. श्रीराम. नरकाचे कोठार भरले, आत बाहेरी लिडी बिडिले,
मूत्रपोतडे जमले दुर्गंधीचे श्रीराम. जंत किडे आणि आतडी नाना दुर्गंधीची पोतडी. अमुपलव थविती कातडी कंटाळवाणी श्रीराम. सर्वांगास सिर प्रमाण तेथे बळसे वाहे घ्राण. उठे घाणी फुटता श्रवण ते दुर्गंधीने घवे श्रीराम. डोळा निगतीची पडे नाकी दाटती मेकडे. प्रातकाळी घाणी पडे मुखी मळा सारिखी श्रीराम. लाळ थुंका आणि मळ पीत श्लेषा प्रबळ. तया समनती मुख कमळ चंद्रा सारिखे श्रीराम. मुख ऐसे कुशीळ दिसे पोटी विष्ठा भरली असे. प्रत्यक्षास प्रमाण नसे भूमंडळी श्रीराम. पोटी घालिता दिव्यान्न काही विष्ठा काही वमन. भागीरथीचे घेता जीवन त्याशी होय लघुशंका श्रीराम. एव मळमूत्र आणि वमन हेची देहाचे जीवन. येणेची देह वाढे जाण यद्यर्थी संशय नाही श्रीराम. पोटी नसता मळमूत्र ओक मरोन जाती सकळ लोक. झाला राव अथवा रंक पोटी विष्ठा चुकेना श्रीराम. निर्मळपणे काढू जाता तरी देह पडेल तत्वता. एवं देहाची व्यवस्था ऐशी असे श्रीराम. ऐसा हा धड असता येथाभूत पाहो जाता. मग ते दुर्दशा सांगता शंका बाधी श्रीराम. ऐसे कारागृही वस्ती नववास बहु विपत्ती. नवही द्वारे निरोधती वायो कैचा तेथे श्रीराम. ओका नरकाचे रस झिरपती ते जठराग्नी स्तव तापती. तेने सर्व ही उकडती असती मास श्रीराम. त्वचेविन गर्भ खोळे तव मातेसी होती डोहळे. कटवती क्षणे सर्वांग पोळे तया बाळकाचे श्रीराम. बांधले चर्माचे मोटाळे तेथे विष्ठेचे पेटाळे. रसोपाय वकनाळे होत असे श्रीराम. विष्ठामूत्र वाती पीत नाकी तोंडी निगती जंत. तेने निर्भुजले चित्त अतिशयेसी श्रीराम. ऐसे कारागृही प्राणी पडिला अत्यंत दाटणी. कळवळो न म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता श्रीराम. देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन. गर्भवास हा चुकवीन पुन्हा न येथे श्रीराम. ऐसे दुखोनी प्रतिज्ञा केली तव जन्म वेळ पुढे आली. माता क्रोंदो लागली प्रसूत काळी श्रीराम. नाकी तोंडी बैसले मास मस्तकद्वारे सांडी श्वास. तेही बुजले निशेष जन्म काळी श्रीराम. मस्तकद्वार ते बुजले तेने चित्त निर्बुजले. प्राणी तळमळू लागले चहूकडे श्रीराम. श्वास उश्वास कोंडला तेथे प्राणी जाजावला. मार्ग दिसेनासा झाला कासा विष श्रीराम. चित्त बहु निर्बुजले तेने आड भरी भरले. लोक म्हणती आडवे आले खांडून काढा श्रीराम. मग ते खांडून काढिती हस्तपाद छेदोनी घेती. हाता पडिले तेची कापिती मुखनासिक उदर श्रीराम. ऐसे टवके तोडिले बाळकाचे प्राण सोडिले. मातेनेही सांडिले कळीवर श्रीराम. मृत्यू पावला आपण मातेचा घेतला प्राण. दुःख भोगिले दारुण गर्भवासी श्रीराम. तथापि सुकृते करोनी मार्ग सापडला योनी. तरी आडकला जाओनी कंठस्कंदी मागुता श्रीराम. तये संकोचित पंथी बळेची ओढूनी काढिती. तेने गुणे प्राण जाती बाळकाचे श्रीराम. बाळकाचे जाता प्राण अंती होय विस्मरण. तेने पूर्वील स्मरण विसरून गेला श्रीराम. गर्भी म्हणे सोहम सोहम बाहेरी पडता म्हणे कोहम. ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी श्रीराम. दुःखावर पडा होता झाला थोरा कष्टी बाहेरी आला. सर्वेच कष्ट विसरला गर्भवासाचे श्रीराम. शून्याकार झाली वृत्ती काही आठवेना चित्ती. अज्ञाने पडली भ्रांती तेने सुखची मानिले श्रीराम. देह विकार पावले सुख दुःखे झळंबले. असो ऐसे गुंडाळले माया जाळी श्रीराम. ऐसे दुःख गर्भवासी होते प्राणी मात्रासी. म्हणून या भगवंतासी शरण जावे श्रीराम. जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त. ज्ञानबळे विरक्त सर्व काळ श्रीराम. ऐशा गर्भवासी विपत्ती निरोपिल्या यथामती. सावध होनी श्रोती पुढे अवधान द्यावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे जन्म दुःख निरूपण नाम समास पहिला समाप्त.